हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणम्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। आम्ही आचार्य मध्वांगेले एक चिंतन करतरसची मध्वाचार्यांक कालच्या दिसाक हांव सांगल्या कसं म्हळरी मध्वाचार्याने संस्कृतानं 12 स्तोत्राचे रचन केलेलं असं. त्या 12 स्तोत्रची हरिदास साहित्याक एक मूल म्हळ्यार त्या 12 स्तोत्राचे एक पुराय विषय घेवनूची हरिदास साहित्य जाल्लेलें म्हूण म्हणलेलें एक उल्लेख आसा विद्वांस पळय ते तशी सांगताची. ಕೆಲವು ತನ್ನಿ ಪ್ರಾಕೃತ ಭಾಷೆರಿ ಸ್ವಲ್ಪ रचन केलेलं असं स्तोत्र स्तुती सकडी आता ते मेळतर ना म्हूण सांगूनय म्हणटाची. तशी मध्वाचार्यांक मूल हरिदास म्हणून सांगताच की कोण हरिदास पुराय. तशी त्यांनी 37 सर्वमूल ग्रंथ रचन केलेलं असं. तांत भितरी हरिसर्वोत्तम विषय सांगून त्या परमात्माले एक चिंतन कशें करचें म्हूण सांगून तांतू सांगिल्लें असं. तशी ते हरिदास दिक्षा सुरवेतांनी दिल्लेले म्हूण. तशी त्या ग्रंथाचे पुरय सर्वमूल ग्रंथाचे मंगळ श्लोकानय कितलीकी सकडी हरिदासांनी ते मंगळ श्लोक घेवन कितलीकी सकड पद्य रचन केलां म्हूण म्हणटाची. आनी 12 स्तोत्र कशी श्रेष्ठ हरिदास साहित्य म्हूण म्हणलें तशी द्वारकेदुकून आजी पशी पुढे सांगला मांगा द्वारकेदुकून एक हडगांतो म्हळ्यार शिप्पांतो गोपीचंदनाचे 2 होडोड गोपीचंदनाक एक होडोड माती गुड्डो. गोपीचंदन म्हळ्यार ते एक मृतिका कृष्णान वृंदावनाचें मृतीक तें गोपीचंदन कृष्णान बोवील जागो म्हूण म्हणटाची. कृष्णाल पाद धुळी म्हूण म्हणटाची. ते होडोड 2 माती कुडको ताणें दवरलेले आशिल्ले तेंची जाय म्हाका म्हूण तांणी निमगिलेले विशय काणी सांगला मू. तशी मल्पे दुखून मल्पे ते समुद्र तीरार न्हू ते हडग राबिले थंय दुखून ते 2 गेड्डेय खांद्यार 2 खांद्यार दवरून उडपाक हांवन घेवन येता आसतना मध्येंतू वडभांड म्हळेल कडेन म्हळ्यार बलरामाले आता ते वडभांडेश्वर म्हणून म्हणटाची. थंय बलरामाले विग्रह म्हळ्यार एक त्या मातयेचे ते एक होड माती कुडको बेतून वचून तांत बलरामाल विग्रह मेळ्ळे ते थंयची प्रतिश्ठ केले. आनीक तो माती गुड्डो घेवन उडपाक येतना तांणी ते धरतना तांकां गोत्त आसा तांणी साक्षात वायुदेव म्हणटना तांत भितर कसो आसा म्हूण म्हळेली तांकां गोत्त आशिल्ली देखून तांणी ते आतां आमी 12 स्तोत्राचे सुरवेचे स्तोत्र वंदे वंद्यम सदानंदम वासुदेवम निरंजनम म्हणून म्हळेलें ते स्तोत्र तांणी ते 12 स्तोत्र थंय तांणी उडपाक घेवन येतना सांगतर आशिल्लीची म्हूण म्हणटाची. तेदना ते वंदे वंद्यम वासुदेवम सदानंदम म्हणून ते पुरय हे परमात्माले एक चिंतन त्या मध्वाचार्यान सांगिल्लें 12 स्तोत्र आधारारी हरिदासान पुरय कीर्तन केल्लेलें आसा. खंडेना गोविंदना कनसिनली त्या पद्यांतू पुरंदरदासांनी हे 12 स्तोत्रांतू वंदे वंद्यम सदानंदम वासुदेवम निरंजनम म्हूण म्हणलेले 12 स्तोत्रांत कशी परमात्माक मध्वाचार्यान वर्णन केलां पळय तेची एक स्तोत्राचेची एक कन्नड रूपांतर म्हणून येता. खंडेना कनसिनली गोविंदना तांत भितर मध्वाचार्यान रचन केलां. तशी हरिदास साहित्याक मूल मध्वाचार्याल 12 स्तोत्र म्हणून सांगूं येता. तशीची सुरवेक कन्नड भाशेरी एक बुक्कांतू सांगिल्ले प्रकार अचलानंद म्हूण म्हणलेले एक हरिदासान सुरवेक कन्नड भाशेर कृती रचन केल्लेलें म्हूण जाल्यारी जावन ते मध्वाचार्याल शिश्य जावन आशिल्ले नरहरी तीर्थ म्हूण म्हणलेले स्वामी तांणी कन्नडान सुरवेक भक्तिगीत रचन केल्लेलें म्हूण म्हणटाची. तशी मस्त सकट भक्तिगीत तांणी म्हणलेलें आसा. तांतू एक एदुरारो गुरुवे समर्यारो म्हूण म्हणलेलांतू तांतू मध्वाचार्याल 3 अवतार म्हळ्यार हनुमंतू
भीमसेनू तशी मध्वाचार्य ये तिन्ही अवताराचे विषयी त्यांनी सांगला काय. तशी मागीर आद्य म्हणले हरिदास त्यांनी 60 जन आशिल्लीच काय. त्यांनी कृतिरचन केला कन्नड भाशेरी म्हूण म्हणटाची जाल्यार हरिदास साहित्य समृद्ध जाल्लेले व्याप्त जाल्लेले केदां ना म्हळ्यार लक्ष्मीनारायण तीर्थ म्हणून सांगून श्रीपादराय तीर्थांक म्हणटाची त्यांनी संस्थान तांगेल संस्थानाचे तांकां गुरुपीठ दितरी देवाल पुजा वेळारी त्यांनी देवालय पद्य हरिदास साहित्य ते सांगयतलीच काय त्यांनी तांगेल शिष्याल करीन. मात्र न्ही त्यांनी मस्त कन्नडान देवालय पद्य रचन केला, शिष्यांक करीन सांगयशिला, शिष्यांकय देवाल पद्य रचन करच्या स्फूर्ती दिला म्हूण म्हणटाची. तशी श्रीपादरायाल एक कृती आसा मध्वनाम म्हणून तांतो हे वायुदेवालय 3 अवतारा विशयी सांगताची म्हणून त्यांनी सांगताची. म्हळ्यार तांतू भितरी एक मुख्य प्राणू पवमान म्हणलो तो माननिधी मध्वाक्य नेनिसिदा म्हणून म्हळ्यार मध्वाचार्याल विशयी त्यांनी थंय सांगला. इत्या म्हळ्यार त्यांनी मध्वाचार्याल शिष्य त्यांनी. तशीची तांगेल शिष्य व्यासराय पुरो जनाक वतस ह्या व्यासरायाल विशयी कनकदासाक पुरंदरदासाक प्रयदास दीक्षे दिलेले व्यासराय तीर्थ त्यांनी श्रीपादराजाले शिष्य नवे त्यांनी हे हरिदास साहित्य मस्त वडैल काय त्यांनी स्ವಂತ कृती मस्त सकडी मस्त हरिदास साहित्य कृती रचन केली त्यांनी म्हूण म्हणटाची. तांकां विजय इंद्र इत्यादी संन्यासी शिष्य शिले पुरंदरदास कनकदास आनी पुरेग्रस्त शिष्य म्हणटाचे. पुराय जनाकय व्यासरायान हरिदास दीक्ष दिल्ले आनी तांगेल कन्नडान कृती रचन करच्याक एक प्रेरण दिल्ले म्हूण म्हणटाची. तेच नव हरिदास साहित्याचे समृद्धी काल तो केदना पुरंदरदास कनकदासाल काल. तशी व्यासरायानय वायुदेवाल अवतारत्रया विषयू ಈತನಿಗ ವಾತಜಾತನು म्हणू ते ಈತನಿಗ ವಾಸುದೇವನು म्हणून म्हणटा पळय तशी एक वातजातनु वातजात म्हळ्यार वायुदेवाक जल्लो धीरन नोडिरे जाण नीन होदो गुरुमुख्य प्राण नीन होदो य प्रेमी म्हणचे पद्य. तशी मागीर जय वायू हनुमंत जय भीम बलवंत म्हूण म्हणलेले सकडी ते पद्य रचन केलेलेची व्यासरायांनी म्हूण म्हणटाची. तशी तांतूची ते जय वायू हनुमंत जय भीम बलवंत तांतू भितरी सांगला ಕಲಿಯುಗಂತೂ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯ ಜನ್ಮ ಆಯಿಲಿಚ ಮುಣ್ತಿ ಕಡೇಚೆ ನುಡಿಂತು ತಂತು ಕಲಿಯುಗದಿ ಬಲು ಕಳ್ಳರು ಉದಿಸಿ ದುರ್ಮತಗಳನ್ನು ಬಲಿಸಿ ಶ್ರೀಹರಿಯ ಗುಣಗಳನ್ನು ಮೆರೆಸಿ ಕಲಿಯನನ್ನು ಸರಿಸಲು ಗುರುವಾಗಿ ಅವತರಿಸಿ ಕಳರ ದುರ್ಮತ ಮುರಿದು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರನೆಂದೇ ಮುಣ್ सांगून त्यांनी सांगिलस. म्हळ्यार मध्वाचार्य ತಂತು ಸುರುವೇಕ ಹನುಮಂತಾಲ್ ವಿಷಯೋ ಅಂಜನಿಯಲಿ ಹುಟ್ಟಿ ಅಂದುರಾಮನ ಸೇವೆ ಚಂದದಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಕಪಿಬಲ್ಲವ ಕೂಡಿ ಸಿಂಧು ಲಂಘಿಸಿ ಕಳರ ಭಂಗಿಸಿ ಸೀತೆ ಗುಂಗುರವ ಕೊಟ್ಟೆ म्हूण सांगून सुरवेक हनुमंताल विशयी सांगताची. मागीर नंतरची नोडीन तो द्वापरांतदी पांडू भूपनात्मज नेनिसी श्री पार्थसारथिय सखनु ನೀನಾದೆ म्हूण ಪಾಪಿ ಮಾಗಧ ಭಟರ ಮಾಗಧ ಮಳರಿ ಜರಾಸಂದು ಪಾಪಿ ಮಾಗಧ ಭಟರ ಕೀಚಕ ಹಿಡಿಂಬಕರ ಕೋಪದಿಂದಲೀ ತರಿದೆ ಶ್ರೀ ತಂತು ಇತಶಿ ಭೀಮಸೇನಾಲ್ ವಿಷಯilo ಮಾಗಿರಿ ಕಲಿಯುಗದಿ ಬಲ್ಲು ಕಳ್ಳರುದಿಸಿ ದುರ್ಮತಗಳನ್ನು ಬಲ್ಲಿಸಿ ದುರ್ಮತ ಮಳಕಸನ್ನೆ ತನ್ನಿ आत्म परमात्मा ऐक्य सांगताची. आत्मनी परमात्मा एकूच म्हणून सांगता या परे दुर्मत म्हणून जाल्ले. तशी परमात्मू श्रेष्ठ म्हणून सांगचे खातीर प्रतिपादन करचे खातीर मध्वाचार्य अवतार घेवन येयलीची म्हणून. तशी या तांत भितरी पुरंदरदासानय मस्त मध्वाचार्याल विशयू तांणी सांगून पद्य केला. ಪ್ರಥಮದಲ್ಲಿ ಹನುಮಂತ, ದ್ವಿತೀಯದಲ್ಲಿ ಕಲಿ ಭೀಮ, ತೃತೀಯದಲ್ಲಿ ಗುರು ಮಧ್ವಮುನಿ ಎನಿಸಿದೆ म्हणून त्यांनी ಕೀರ್ತನ ಕೆಲ್ಲಲಸ. ತಶಿ ಮಧ್ವರಾಯರ ನೆನೆದು ಶುದ್ಧರಾಗಿರೋ ಹೊದ್ದಿ ವೈಷ್ಣವ ಮತ ಭವಾಬ್ದಿ ದಾಟಿರೋ म्हणून सांगून त्यांनी मस्त सकडी आस सोदूच्या गेल्यारी आमकां पुरंदरदासाले कनकदासाल पद्यांतू वायुदेवाल विशयू मस्त सांगिल आसतानी
त्या पुरे येता आमकां कळटा भिमाले मागीर दशरथ रामदूत म्हळ्यार हनुमंताल विशयू त्या पुरे तांणी मध्वांक गेले एक अवतारत्रयाचे म्हळ्यार वायुदेवाला अवतारत्रया विशयी ಕನಕದಾಸನೇ ಸಂಗಿಲಸ ತನ್ನಿ ಸಂಗತಾಚಿ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ತುರ್ಯಾಶ್ರಮವನ್ನೇ ಧರಿಸಿ ತುರ್ಯಾಶ್ರಮ म्हळ्यार कडेचे आश्रम संन्यास त्या घेतले काही त्यांनी ಕಲುಷರಾದ ಮಾಯಿಗಳ ಸೋಲಿಸಿ ಮಾಯಾವಾದ ನಾಶ केले काही ಬಲವಾದ ಮಧ್ವಮತವನ್ನು ಬಲಿದೆಂದೆನಿಸಿ ಕಾಗಿ ನೆಲೆಯಾದಿ ಕೇಶವನ वरदैवವೆನಿಸಿ म्हणून सांगून त्यांनी सांगितलं कोणे कनकदासानी म्हणताना हे मध्वाचार्याले नंतर त्या व्यासरायानी मध्वाचार्याल विशयी बरयलेले तांगेले शिष्य जावन आशिल्ले कनकदासान पुरंदरदासानी ह्या हरिदास साहित्यांतो गुरु मध्व मुनींगले विशयी मस्त सकडी कीर्तनां केल्लेलें आसा तशी हें एक हरिदासान मध्वाचार्याल वर्णन कशें केलां म्हूण सांगून आमी पळोवेत मस्त सकडी आतां आमी भजन म्हणटना समम नावेलारी असल मस्त पद्य आमकां मेळटा तशी मध्व मतवे मतवू सकल श्रुती सम्मतवू म्हणून विजयदासानी सांगिल्लें तशी मेळटा हे पुरे तांगेले एक दास साहित्य पळयल्यार असल मस्त सकडी पद्य आमकां मेळटा तशी हरिकथामृत सार रचन केलेले जगन्नाथदास म्हूण आसाची तन्नी वायुदेवाले विषय पवमान मद्गुरुवे ಭಾರತೀ ರಮಣ ಮನ್ಮನದಲ್ಲಿ ಮಾರುತಿ ನಮ್ಮ ಗುರು ಹನುಮ ಭೀಮ ಮುನಿವರೇಣ್ಯ म्हणून सकडे त्यांनी होगळशिल्लें आसा तांतू भितरी शरणू भारती रमण मरुतात्म संभूत हनुम भवभयहरण अशें पुरे त्यांनी सांगिल्लें आसा भीमसेन कीचकांतक म्हणून भीमसेनाल विशयी मागीर मध्वरायर पाद ನಂಬಲು ಬಂದೆ ಗುರುರಾಯ म्हणून सांगून त्यांनी पुराय हरिकथामृत सार रचन केले जगन्नाथदासानी बरयलेलें आसा तशी विजय आमी प्रसन्न वेंकटदासाले केलो पद्य म्हणटाच पळय प्रसन्न वेंकटदास तांतू भितरी आसा विठ्ठलाल पद्य तांणी मस्त केला प्रसन्न वेंकटदासान तांतू भितर तांणी हनुमानम्मा ताई ತಂದೆ ಭೀಮಾನಮ್ಮ ಬಂಧು ಬಳಗ आनंद तीर्थरी नम गतिगोत्र रय्या म्हणून सांगून हें भजन आमी म्हणटाची तशी त्या विजय दासाल प्रसन्न वेंकटदासाल कृती ते तशी हे अशी हरिदास साहित्यांतू अपरोक्ष ज्ञानी म्हणून सांगून घेतिले मोहन विठ्ठल श्रीध विठ्ठल गुरुविजय विठ्ठल प्राणेश विठ्ठल वासुदेव विठ्ठल म्हणून सांगून एकांकित नाम आशिल्लें आनी पुरे मागीर हरपनहळ्ळी भीमम्मा तिगेले पुरे मध्वाचार्याले तांणी मस्त स्तोत्र मस्त कृती रचन केलेलें आसा तशी आतां मध्वाचार्याले एक अवतार म्हळ्यार वायुदेवाले अवतार तिन्नीचे अवतार मध्वाचार्यान कशी तांणी जन्म आयलीची खंय जन्म आयलींची त्या पुरे पळोवया आमी तशीची सुरेख सांगला पाजक क्षेत्र तुळुनाडू म्हूण सांगून घेतिल्ले उडुपीचे उडुपी थंय नाम कशें येयलें म्हणून सांगला उडुपी म्हणून ताका रजतपीठपुरा म्हणून म्हणटाची रौप्यपीठ म्हणून संस्कृतान म्हणटा हे पुरे सुरवेक मध्वाचार्याले चिंतनेचे सुरवेचे पार्टांतूची आमी हें पुरे सांगिल्लें आसा आयकलेलीच आसा तशीची त्या पाजक क्षेत्रांत मध्वाचार्य जन्म आयलींची पाजक क्षेत्र खंय आसा उडपाक लागीं आसा उडपाचे आग्नेय दिक्कांतू उडपा देखून एक 7 की 8 मैल दुरांत आसा तें उडपाचे मुखार जनाक पाजक क्षेत्र खंय म्हळ्यार कोणेय सांगताची तशी पाजक म्हणून नांव येवचें कारण म्हळ्यार ताकाय रुप्याक पाजक म्हणटाची तशी थंय रौप्य बेळ्ळे म्हणून सांगून म्हणटाची त्या पाजक क्षेत्राक तशी उडपी खंय शिवबेळ्ळी म्हणटाची म्हळ्यार न्हय तेंचे मुखार सांगून एक आड नाम येवचें म्हणटा पळय तशी ते शिवबेळ्ळी आशिल्ली तेला कडेर म्हणटा शिवळ्ळी जाल्ले तशें हांव त्या उडपांतुले ब्राह्मणांक पुराय शिवळ्ळी ब्राह्मण म्हूण म्हणटाची म्हणून हें मध्व विजयांतूय बरयिल्लें आसा सुमध्व विजयांतू
वेदाद्रि सद्रजतपीठपुरेश्वराभ्यां ग्रामो विभूषिततरः शिवरूप्यनामा हेमाद्रिराजविभुराजदिलावृताभः तस्या भवद्गुरुगुणः खलु मूलभूमिः म्हणून म्हळ्यार रे तें शिवळ्ळी ब्राह्मण ते शिवबेळ्ळी म्हणलेले शिवरूप्य नामा शिवबेळ्ळी रूप्य म्हळ्यार बेळ्ळी शिवरूप्य नामा हेमाद्री राज विभुराज दिलाव्रताभः म्हळ्यार ते शिवबेळ्ळी म्हणून कडेर म्हणटा शिवळ्ळी म्हूण जाल्ले म्हणून ह्या मध्वविजयांतूय बरयिल्लें आसा नारायणाचार्यांनी. तशीच तंतुले एक शिवळ्ळी ब्राह्मण मनेतनांतू घरण्यांतू नारायण भट्ट म्हणून म्हणलेले एकलो शिल्के. ते निजावन तागेलें नांव नारायण भट्ट जाल्यार खंय एक घरांतू ते एक त्या जाग्या नांवान कसं की एक तांकां एक आड नांव येवचें आसा पळय तशी तांगेल घर सगळे पाजकांतू मदेंच गांवांचे मदेंत तांगेल घर आशिल्लें देखून दूर दूर घर ते दनपुरे ते सगळे गांवांत मदेंत घर खंय तशी नडून तिल्लाय म्हणचे नडून तिल्लाय म्हणून म्हणटाची आजी की ते एक सरनेमाचे नडून तिल्लाय नडिल्लाय म्हणलेले शिवळ्ळी ब्राह्मण आसाची. तशी ते नडून तिल्लाय म्हणले तेचे संस्कृतान मध्य गेह भट्ट म्हणचे ताका नडुमने भट्ट म्हणून म्हळ्यार मध्येंतूल घरा राबचो भट्टू म्हूण सांगून तशी ताका मध्य गेह भट्ट निजावन तागेलें नांव नारायण भट्ट तुळून ताका नडून तिल्लाय म्हणून म्हणलें मदेंतूल घर देखून संस्कृतान ताका मध्य गेह भट्ट म्हणलें गेह म्हळ्यार घर. तशी तांकां रुढी नांव जालें तागेलें कोणालें नारायण भट्टालें रुढी नांव आपोच नांवां म्हणटा पळय आमी आड नांव म्हणून ते नडून तिल्लाय जावं मध्य गेह भट्ट म्हूण जालें. तशी तुळुनाडांतू सुरवेका सांगला सगळे तुळुनाडांतू येवन ते अहित छत्रा दुखून येयले ब्राह्मण कुटुंबांतू ते शिवळ्ळी म्हणलेले ब्राह्मणाची 120 कुटुंब शिल्कय. आजकी ते नेम पळय तुमकां आयकुचा मेळू पुरो अले ऊराय सरळराय तेंकिल्लाय नडून तिल्लाय एडपडिताय ह्या पूरय शिवळ्ळी ब्राह्मिण्स. तशी दिक्काचे नांव तांणी दवरून घेता पळय तशी असल एक नडून तिल्लाय म्हणलेले घरण्याक मध्वाचार्याले पूर्वज आशिल्लीची ते नडून तिल्लायाचे जन पुरय तांणी पुरोहित वृत्ती करची आशिल्लें. तशें तांगेल घराक भट्ट तिल्ला म्हणून आपयतलीच भट्ट जन म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार पूज करची म्हूण न्ही भट्ट म्हणलेले आड नांव आशिल्ले जनाले तांगेल एक उद्योग कसले म्हळ्यार तांगेल ग्रामांत भुंयचे घराचे विशयांत कसले एक लढाई झगडो जाल्ले जाल्यार तांणी त्या भट्ट म्हणलेले जनाले तांणी येवन सांगतलीची त्या भट्ट आड नांवाचे कुटुंब आसा पळय तांगेले येवन तांगेले ह्या विशयी सांगतना तांणी थंय कसले एक विवाद जाल्यार पंचायत करचे म्हळ्यार पंचजन म्हणटा पळय तें काम तांणी करचें एक पंचायतीक करून तें परिहार करून जेवच्या पळोवचें. ताजे नंतर भट्ट म्हणलेल्या जनांक कृशी भुमी आसतशिल्कय. तशी हांगा हे नडून तिल्लाय नारायण भट्ट आसा पळय मध्वाचार्याला आनो तांणी कृशी करता आशिल्लीची एकलो जमीनदार आशिल्लो तागे लागीं मुलगेणीक भुंय घेवन वेवसाय करून तागेल गेणी ताका दिवन सकडी तांणी जीवन करतलीची. मागीर समजार करूंक करच्याक सकड दुड्ड जेवका बरी भुंय तो आहार मात्र मेळटा पळय तेदन तांणी वैदिक वृत्ती करून संपादन करतलीची. त्या वेळाक उडपांतू संक्रांती शिवरात्री नवरात्री ह्या पुरे भारी एक नमने गवूजीचे उत्सव. तशी संक्रांतींतूय मकर संक्रमण म्हणटा पळय तो दीस उडपांत आजीकय भारीची एक तांगेले मकर संक्रमणा मस्त उत्सव नेसते उडपा देवस्थानांत. तशी त्या वेळाक उडपांतू कृष्ण देवस्थान जाल्यार मध्वाचार्याल प्रतिश्ठापन केलेलं कृष्णा ताजे पयशे फुडें अनंतेश्वर देवालयाचे थंय श्रेश्ठ म्हूण म्हणलेलें पळय तशी ते मकर संक्रमणा ते दिसू सर्व सुತ್ತमुत्ता हळ्ळीची जन अनंतेश्वर देवस्थाना वतलीची. आनी तांतूय
वैदिक जन सपळ्या भट्ट जन म्हणटाची हे वैदिक जन तन्नी सर्व संक्रांती उत्सवांतो तन्नी देवस्थाना वचून कसं की तन्नी काम करून येतली पळय वैदिक काम त्या वेळाक तई जनान पुरे तांकां सन्मान कोण पेटोवचें आशिल्लें तांतूय त्या वेळाक उडपांतू बळ्ळाळ म्हळेले घराण्येचे आळवीक करतलीची तांकां हे नडुंतिलाय म्हळ्यार नारायण भट्ट पळय मध्यगेह भट्ट म्हूण नांव घेतिलो मध्वाचार्य ल्हानू तागेले वयर भारी एक नमने रेस्पेक्ट गौरव आशिल्लो तांकां तेदना ते मध्यगेह भट्टाले कसले एक सन्नपुणीची कश्टकारपणी येता बरी दुर्बळपणा जीवन तेदना तांणी मस्त सहाय करतलीच की कोणें ते गांवची राय बल्लाळ म्हणलेले मध्यगेह भट्टाले बायलेलें नांव वेदवती म्हणून सान संवसार तांगेलो तांकां घरकडे बामणू बायल मागीर एक चेले चेडूं आशिल्लें कल्याणी म्हूण जाल्यार तांकां पळय कोणाक म्हणटाचे मस्त जना मनांत तस वंश उद्दार करता जाल्यार एक चेल्या चेडूं जावका कित्याक म्हळ्यार पित्रांक पुरे पुत्त नाम म्हळेलेक पुत्त म्हळेलेक नामाचे नरक आस ते नरक लोकां दुखून पार करचे म्हळ्यार पुत्र तशी पित्रांक नरका दुखून पार करता जाल्यार सुपुत्र जावका वंशोद्धारक जावका म्हणून तांगेले मनांत एक आशी तांकां संतान चेल्ल्याल चेडूं जायनीच म्हूण न्ही जाल्ला जाल्यार एक पण न्ही दोन पंत चेल्ल्या चेडूं जाल्ला जाल्यार वग्गी तांणी गेल्यांची सान आसतनाची तशें जावन तांकां एक घरण्याक बरी जावची तसले एक चांग चेल्ल्या चेडूं जावका तागेले निमतें आमगेलें घरण्य वाडलें म्हूण जावका म्हूण एक तांकां आश पाप एक संतान जावका सत्पुत्र संतान म्हळेल खातीर तांणी देवाल्या गी मागतर आशिल्लीची तांतूय मस्त एक नमने चिंत तांकां जायनी आमकां चेडूं जाल्लेले दोन चेल्या चेडूं गेल्लींची आनी देव दित की ना की देवाले मागची तांणी एक आनी एक पुत्र संतान दी आमकां म्हूण मस्त कोरगतल किती मनांत मस्त दुख्ख भोगतल ती मध्यगेह भट्टाल बायल कोण वेदवती जाल्यार मध्यगेह भट्टाक दुखी ना म्हूण न्ही तांकांय मनां मस्त दूख आस जाल्यार तांकां ते विसरता म्हळ्यार कशी म्हळ्यार तांकां तांणी घरा दुखून भायरी आसताची तांणी तोटा काम करताची तांगेले गद्द आशिल्ली म्हळ्यार तांकां थंय भात बेळ काडचें काम करतलीची मागीर सगळो दीस ते जाल्ले मागीर ते जावन पावसाळीन तांणी ಸ್ವಲ್ಪ पुरसत आसतना तांणी अनंतेश्वराल देवस्थानाक उडपांतुले अनंतेश्वर देवस्थानाक कसले पुणी त्या पावसाळीन तांणी पुरे वैदीक वृत्ती जातक सांगचे तसल पुरे करचे नित्यांतूय तोटकाम जाल्ले कुडले तांणी अनंतेश्वर देवस्थानाक थंय वचून थंय कसले की सेव करचे पुरे करतली तांणी मात्र न्ही तांणी सुरेख म्हणना तांणी भट्ट म्हळेलेक वंशा सरवल्ली देखून सर्व सुತ್ತमुತ್ತಾचे सर्व गांवाचे पंचायतीचे वाद विवाद न्याय तीर्मान ते पळय तांणी करपा जाता आशिल्लें त्या वेळा सकाळी की रात्री की म्हूण म्हळेल विशय ना आपोवका जाल्यार वचूंका जाता आशिल्लें केलो पंत कितले एक पंचायतीकेन तूं बाद जाता आशिल्लें म्हूण म्हळ्यार ग्रामस्थांगेल वटू त्या ग्रामा जनाल वटू तांगेल कसं की वाद विवाद परिहार करूं पंचायतीक बसल्यार एक पंथात हान्नी ओपले तांणी ओपना तांणी ओपले हान्नी ओपना तशें पुरो जावन रात्री पल्ली जेवचे शिल्के मात्र न्ही तांणी यज्ञ यागादी सगळें करचे शिरवत्र कर्म म्हणटा पळय ते पळय करूंक तांकां गुत आशिल्ली देखून तांकां विंगड गांवांत आपोवन व्हरतलीची थंय वार्डीक मुंजी जवो आमी म्हणटा पळय और्ध्वदैहिक क्रिया श्राद्ध इत्यादी ते पळय कोरकल्ल्या तांणी तांगेल कुळावीचे ते ग्रहस्थाल घरांत वचूंका जाता आशिल्लें शुभाशुभ काम म्हूण लेखनान अशें वचूंका जाता आशिल्लें तांकां जिवनय जाय आशिल्लें कसं की वरमानय तांतू येता आशिल्लें जाल्यार कितले की पंत ह्या कार्या खातीर तांणी गांवांत दुखून भायर वचून राबका पडटा आशिल्लें तशी तांगेले स्वभावय तशी आशिल्ले घरा आसतना तांकां घराचे संवसाराचे बायलेले चेडवाले चिंता भायर चमकल म्हूण जाल्यार थंय कामांत मग्न जालेले पेटाक तांकां घर बायल चेडूं पुरे विसरून वता आशिल्लें आतां घरांत तो आशिल्लें तेन्ना भायचें काम ना घरांत तूं आसा म्हूण जाल्यार तांणी गायेनी पोशिल्लेले ते गायक वासरांक तण घालचे की
तांकां खावोय सुचकी असल कितली की कामां घरांतूय करता आसलीच. कसलें ना काम म्हण गेल्या दिसांतू तांणी चडावती पावसाळेंतू ते काम उणी जेवचे त्या वेळार ते मध्य गेह भट्ट रामायण महाभारत भागवत असल पुरय वाजून बसता आशिल्लीच, पारायण करतर बसता आशिल्लीच. ಕೆಲವು ಪಂತ ಲಗ್ಗಿಗರ ಕಡ್ಚೆ प्राय गेलेले त्यांनी हे भट्ट मध्य गेहा भट्ट आस पळय त्यांनी कसं की रामायण महाभारत पुराय वाजून तांकां सांगच्या कळटा म्हूण म्हणलें खातीर त्यांनी पुरसत आशिल्ली तेन्ना पुरय ते नडून तिल्लाय म्हळ्यार मध्य गेहा भट्टाल घराचे चावडीरी येवन बसतलीची मध्वाचार्यान कसल सकट पट्टण करून काणी सांगला त्या लायक करून आयकतालीची. असले एक सत्संगाक भट्टाली बायले जेवण आशिल्ली वेदवती तिगेल घरा काम एकाक पण जाता एकाक पण जायना जाल्लेले तेन्ना ती येवन बसून एक पुराय आयकत आशिल्ली. न्ही जावन जाय जाल्यार काम आसता एक घर म्हळ्यार जाल्यार तिका खंयचे एक घरा काम करच्याक उत्साह नासता. जाय जाल्यार काम आसा घरांत एक पण करून खंय कोरया म्हूण दिसल्यार मनाक समाधान नाशिल्लें तिका. सदां चिंता कसली की एक चिंता तशी ती जीवन करतर आशिल्ली. मात्र न्ही एक ते ती सदांच रावकाळ वेदवती ती एक कसं म्हणटाचे अनवाळें म्हणटा पळय ती अनवाळें म्हूण सांगून भायर येना अशी रांदपाक उडान तूं वस्त आशिल्ली. एक पंता ते वेदवतीक तो नडून दिल्लाय भट्टू आप्पून ती सगळो दीस दुख्ख करता न्हय चेडू जायनी चेल्या चेडू ना म्हणून तिका आपोवन तांणी सांगताची पळय इतली सकट तूं देवाल विशय आयकून गोतस तुका ऋणान बंद म्हळ्यार कसो म्हणून गोतस तशें तूं कांय गोतना नातिल न्ही दुख्ख पावल्यार चेडू जाय 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 म्हूण सांगून सगळो दीस एक आशी केल्यार तेदना लेकले कुडले जेव कसं की दुख्ख केल्ले कुडले जाय जाय म्हूण लेकले कुडले मेळटा म्हूण सांगू जायना. पुराय जनाकय तांगेली प्राप्ती म्हणलेलें आस ऋणानुबंध म्हण आस तशी तुका आतां चेडूं ना म्हूण जाल्यार दुख्ख भोगूंक आशिल्लें जाल्यार तुका एक चेली चेडूं पुणी आसना न्हय कितली की जनाक चेडूं आसनाची तुका एक देवान चेली चेडूं पुणी दिला न्हय म्हणून तांणी समाधान करल्यार तिका मात्र दुख्ख रब्बनाकय ती त्या समाधानाकय उत्तर जावन रडता ती. तशी त्या वेळाक मध्य गेह भट्टाक कसं दिसलें म्हूण गोतना तो एक दृढ मनान तो सांगता कसलें म्हूण म्हळ्यार पळय देवान बी न्ही एक पण दोळ सोडलो म्हूण जाल्यार चेल्या चेडूं जेवच्याक एक मस्त वेळ ना न्हय एक परिहार आसा कसलें म्हूण म्हळ्यार आमी अनंतासन स्वामीक दृढ मनान सेवा करप तागेले तराक आमी केलेलें हांव केलेलें म्हूण न्ही तसलो अहंकारूय दाखोवचो न्हय. संवसार ते आसून ते देवाक सेवन केल्लें म्हूण जाल्यार संवसारांत आसुनूय तागेले सेवा करची म्हळ्यार एक व्हड विशय तें हें आनी एक दुसरें म्हणलेलें एक काम तांगेलें तांचे मध्येंतू एक पुरसत करून कितलें जाता तितलें देवाल एक नामस्मरण केल्लें भक्ती केल्लें म्हूण जाल्यार तो अनंतासन स्वामी आसा न्हय तो एक पुत्र भाग्य दिता म्हळ्यार खंडीत म्हूण सांगून तो मध्वाचार्याल म्हळ्यार मध्य गेह भट्टू तागेले बायलेक सांगता. आनी तो कसलो कोरता म्हूण म्हणलेलें एक विशय कशी कोरता आमी खंयची रिती त्या परमात्मालेक आराधन करचें म्हूण म्हणलेलो विशय तो बायले सांगता. ते कसलो सांगता म्हणून आमी फायती दिसांत पळोवया. आजी सांगिल्लें हे मध्वाचार्याल काणींत आमी आजीक शूर केलें मध्वाचार्याल एक जीवन चरित्र म्हूण येता
तशी सांगच्याक कितले सकाळी म्हाका सांगू जाला त्या परमात्मान मेगेल करीन सांगायशिल्लें तागेल चरणारविंदा गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.